तथाकथित शुद्ध आणि अशुद्ध ही पण भानगड एक जबरदस्त आहे की ही भाषा शुद्ध आणि ती भाषा अशुद्ध. कोणी ठरवली? कोणी ठरवली? समाजातले एक चिमटीभर लोक आले आणि ते म्हणायला लागले हे आमचं शुद्ध आहे आणि बाकीच्यांचं सगळ्यांचं अशुद्ध आहे. इतक्या सगळ्यांना अशुद्ध ठरवायचा तुम्हाला काय अधिकार आहे? नैतिक 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 छान गप्पा मारत असतो आणि हे अमकंच उच्चार हा शुद्ध आहे तमका नाही. अरे मी संबंध देशभर हिंडलेली बाई आहे आणि तथाकथित जी उच्च माणसं आहेत, उच्चवर्णीय आणि ज्यांची बोली ही प्रमाण बोली आणि शुद्ध बोली असं समजलं जातं, ती तरी सगळ्यांची सारखी आहे का? महाराष्ट्रात म्हणजे शिक्षित माणूस तथाकथित उच्चवर्णीय हा कोल्हापूरचा वेगळा, त्याची बोली म्हणजे बोली नाही तो बोलतो ते पहा तुम्ही जरा निरीक्षण करून. नागपूरचे, सांगलीचे, नाशिकचे, पुण्याचे, पुण्यातल्या सदाशिव पेठेतले आणि पुण्याच्या वाकडवाडीचे आहे. त्यामध्ये खूप तफावत आहे नक्कीच. आणि ते उच्चवर्णीय शिक्षित यांच्या बोलीमध्ये जर एवढा फरक पडतो तर एवढ्या मोठ्या पसरलेल्या समाजामध्ये उच्चारणामध्ये फरक पडले, वाक्यरचनेमध्ये फरक पडले तर ते स्वाभाविक आहे. कारण ते स्वाभाविक म्हणजे ते नैसर्गिक आहे, ते प्राकृतिक आहे. प्राकृतिक म्हणून प्राकृत भाषा असं जे म्हणतात. अहो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लिहिणाऱ्या मराठी साहित्याचा इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिलं ज्ञानेश्वरांनी संस्कृत गीतेचा प्राकृतमध्ये विश्लेषण केलं, ज्याला आपण मराठी म्हणतो. ती प्राकृत म्हणजे सर्वसामान्य माणसाची भाषा. प्राकृतिक म्हणजे काय? प्रकृतेनं कृतः प्राकृतः, प्रकृतीने जे आपोआप निर्माण झालेलं आहे ते प्राकृत. म्हणून ते उच्चार, वाक्यरचना, बोलण्याची शैली, आरोह अवरोह त्याच्यातले. भाषा म्हणजे नुसते शब्द नसतात. भाषेचा प्रभाव कुठे येतो? तर बोलण्यात नाही येतो, लेखनातनं नाही येत पूर्ण. म्हणजे तुम्ही एक साधं वाक्य घ्या आणि त्या साध्या वाक्यामध्ये विरामचिन्ह कुठे द्यायचे हे तुम्हाला लिहून कळत नाही. उच्चार जर तुमचा चांगले असतील, त्या भाषेवर जर तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्हाला ते कळतं, नाही तर कळत नाही.